सुरू करूया. चला चला चला. रिपब्लिक डे, मराठीत प्रजासत्ताक दिवस. भारत सोडल्यास 26 जानेवारी अजून कुठेतरी साजरा केला जातो. हे मला माहिती. 26 जानेवारी हा दिवसच का निवडला? हे जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके. हे माहितीये, हे साधारण सगळ्यांना माहिती असतं, पण नक्की किती मोठं आहे? किती? नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सागर जोशी माझं नाव आहे निमिषा केसकर जोशी आणि काही पण च्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आहे 26 जानेवारी 2026, म्हणजे भारताचा रिपब्लिक डे, म्हणजेच मराठीमध्ये प्रजासत्ताक दिवस आणि हिंदीमध्ये गणतंत्र दिवस. 26 जानेवारीला रिपब्लिक डे असतो. भारताचं कॉन्स्टिट्यूशन जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. या गोष्टी आपल्याला माहितीच आहे, पण आज आम्ही घेऊन आलेलो आहे थोडीशी अजून जास्त माहिती. ती आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. हा रिसर्च करायच्या आधी मलाही माहिती नव्हती आणि मला अजूनही माहित नाहीये. सो लेट्स सी. मी प्रश्न विचारेन, तू आणि तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे ऑलरेडी उत्तर असतील किंवा या प्रश्नांच्या उत्तराबद्दल अजून माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा. सुरू करूया. चला चला चला. रिपब्लिक डे, मराठीत प्रजासत्ताक दिवस म्हणजे नक्की काय? मला असं वाटतंय की सत्ता आणि प्रजा एकत्र, म्हणजे हे ऑब्व्हियसली वाटतंय, बट मला एक्झॅक्टली अर्थ. एक्झॅक्टली, म्हणजे इंग्रजी मधल्या रिपब्लिक पेक्षा मराठीतल्या प्रजासत्ताक या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे की या दिवशी भारतामध्ये प्रजेला संपूर्ण सत्ता मिळाली. ओ, डेमोक्रेसी. पहिला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950. पण तुला हे माहितीये का की 26 जानेवारी हा दिवसच का निवडला? नक्कीच काहीतरी कारण असेल, तसं हिस्टॉरिक कारण काहीतरी, असं काय म्हणतात, ओमाज. 26 जानेवारी हा म्हणजे 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस हा ऑगस्ट मध्ये असतो, म्हणून चला थंडीमध्ये एखादा दिवस ठेवूया म्हणून 26 जानेवारी ठेवला, असं वगैरे काही नाही. त्याला एक मूळ महत्वाचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की 26 जानेवारी 1930 मध्ये नॅशनल काँग्रेस पार्टी ही जी त्या काळची स्वातंत्र्य सैनिकांची किंवा पॉलिटिकल चळवळ जी चालू होती भारतामध्ये, त्या पार्टीच्या वतीने जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरमध्ये, त्या काळी भारतातच होतं, स्वतंत्र संपूर्ण भारताची मागणी केली. ओ, 20 वर्षांपूर्वी. 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि याच दिवसाचं महत्व म्हणून भारत रिपब्लिक 26 जानेवारी याच दिवशी झालं 1950 मध्ये. भारत सोडल्यास 26 जानेवारी अजून कुठेतरी साजरा केला जातो. हे मला माहितीये. ऑस्ट्रेलियामध्ये 26 जानेवारी कशाला साजरा केलं? त्यांचं काय एवढं भारताशी प्रेम? आय डोंट थिंक सो रिपब्लिक डे आहे त्यांचं, तर ऑस्ट्रेलिया डे आहे हे माहिती. पण ऑस्ट्रेलिया डे 26 जानेवारी काय महत्व आहे? मला वाटतंय की कॉमनवेल्थशी रिलेटेड काहीतरी, की ते कॉमनवेल्थचा भाग झाला त्या दिवशी. रिलेशन आहे, पण रिलेशन असं आहे की 26 जानेवारीला ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन लोक पहिल्या ब्रिटिश शिप्स ऑस्ट्रेलियामध्ये आल्या हे साजरं करतात. आणि 26 जानेवारीला भारतामध्ये आपण ब्रिटिशांनी लिहिलेली सत्ता ही भारतीय नागरिकाच्या हातात दिली हे साजरं करतो. काइंड ऑफ ऑपोजिट. पूर्ण. आता आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की भारताचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके. हे माहिती आहे, हे साधारण सगळ्यांना माहिती असतं, पण नक्की किती मोठं आहे? किती? खूप. ओके. म्हणजे आत्ता कॉन्स्टिट्यूशनची लांबी एवढी आहे. म्हणजे नक्की किती? मराठी वाचकांसाठी जर पु ल देशपांडेंचं तुम्ही बटाट्याची चाळ वाचलं असेल, त्याच्यानंतर व्यक्ती आणि वल्ली वाचलं असेल, आणि रिसेंटली आलेलं कुंडलकरांचं कोबाल्ट ब्लू हा पिक्चर माहिती असेल तुम्हाला, पण नेटफ्लिक्सवर खूप भारी. सॉरी. पण त्यांनी ही कादंबरी पण लिहिली. ओके. ही सगळी पुस्तकं एकत्र जरी जोडली तरी सुद्धा 17 पानं अजून कोरी होतील. माय गॉड. ओके. किंवा इंग्रजी वाचकांसाठी आपल्या हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर स्टोन, और सॉर्सरर स्टोन, वी डोंट डिफरन्शिएट, ग्रेट गॅट्सबी. ओके. जपान या देशाचं कॉन्स्टिट्यूशन, आइसलँड या देशाचं कॉन्स्टिट्यूशन, मॉनाको छोटा देश आहे, कॉन्स्टिट्यूशन पण छोटं, आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांचं
आणि या पुस्तकांची पानं जोडली तरी 11 पानं कोरी उरतील एवढं मोठं भारताचं संविधान आहे. एवढं मोठं बापरे. ओके. 678 पाने 678 पेजेस लॉंग. आणि हे मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे हाती लिहिलं होतं. त्याचा क्रम नव्हता की कुठला चॅप्टर कुठे पुढे मागे, पण हे सगळं एकत्रित करून आत्ता म्हणजे त्याच्यावरती ऍडिशनल अमेंडमेंट लावून 678 पान होतं. भारताचं कॉन्स्टिट्यूशन हे आहे कुठे, ठेवलं कुठे जातं? पार्लमेंट मध्ये. बरोबर. आय एम शुअर. येस म्हणजे एक कॉपी तर. येस, जी मेन प्रत आहे बरोबर. पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये ठेवली जाते. लायब्ररीमध्ये आय एम शुअर अशी प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट. एक्झॅक्टली. कारण इतका जुना महत्वाचा ऐवज जो देशासाठी जपून ठेवायचा आहे तो ठेवला तरी कसा जातो? प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट. प्रोटेक्टेड म्हणजे कशापासून? ऑक्सिजन मध्ये गोष्टी ऑक्सिडाइज होऊ शकतात, शाई उडून जाऊ शकते, त्याच्यासाठी ते हिलियम मध्ये कॉन्स्टिट्यूशन ठेवतात. हिलियम नॉन रिॲक्टिव्ह इनर्ट गॅस आहे, तो रिॲक्ट होणार नाही आणि कशीही हानी पोचवणार नाही त्या एवढ्या महत्वाच्या ऐवजाला. 26 जानेवारीची लहानपणीची एक महत्वाची आठवण, खूप महत्वाची, लाडू परेड. येस. झेंड्याला जाऊन सल्यूट करायचा, लाडू घ्यायचा आणि घरी पळायचं, कारण दूरदर्शनवरती सुरू होते परेड. त्या परेड बद्दल एक प्रश्न. ही जी परेड असते, मिरवणूक, ती कुठल्या तरी चीफ गेस्टच्या समोर होते. बरोबर. आता तुम्हाला माहितीये का, तुला माहितीये का की भारतामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त चीफ गेस्ट कुठल्या देशाचे आले? आता रिसेंटली नेपाळात आलेले आहेत, पण आता रिसेंटली आपण एक खूप मोठी डिफेन्सची डील. रशिया. नाही, रशिया. रशियाचे. रशिया पण खूप वेळ आता कडा बरोबर. रिसेंटली विमानं आलेत आपल्याकडे किंवा येणार आहेत. फ्रान्स. एक्झॅक्टली. फ्रान्स आपल्याकडे सगळ्यात जास्त वेळा आतापर्यंत आलेला आहे. पण बॅक टू परेड. येस. परेडची लांबी किती? परेडची लांबी 5 किलोमीटर. हाव लॉंग? नाही, जास्त. 6. अजून जास्त. 8. ऑन एन ऍव्हरेज 8 किलोमीटर मध्ये किती भेंड्या बॅक टू बॅक? 8 किलोमीटर लांबी असते. जर सगळ्यांना एका मागोमाग उभं केलं तर 8 किलोमीटर लांबी असते. आता आपण करणार आहोत एकदम रॅपिड फायर माहिती 26 जानेवारी या तारखेशी रिलेटेड. ओके, लेट्स गो. पहिला रॅपिड फायर क्वेश्चन. मुलं नवरा सोडल्यावर कुठल्या गोष्टी बायकांना अतिप्रिय आहेत? हिरा हे सदा केली. हिरा. कलिनन डायमंड हा जगातला आतापर्यंत मिळालेला नैसर्गिकरित्या बनलेला सगळ्यात मोठा हिरा आहे. 1905 साली हा साऊथ आफ्रिकेत मिळाला आणि हा 3100 कॅरेटचा आहे. मी म्हणणार होते मला पाहिजे, पण आय ओके ना. एक आहे तो बस झाला. मी 3100 गाजरं देऊ शकतो, तेवढी परवडते. गाजर देतो. पुढचा प्रश्न. जॉन लोगी बेअर्डनी 100 वर्षापूर्वी म्हणजे 1926 साली 26 जानेवारीला एक अशी गोष्ट केली ज्याच्यामुळे जेव्हा मॅच चालू असते तेव्हा पुरुष आणि संध्याकाळी 7 ते 9 मध्ये बायका दुसरं काहीच करू शकत नाहीत. काही बायका नाही करू शकत, बट सिरियल आय थिंक. टीव्ही सिरियल. येस, टीव्ही टेलिव्हिजन. 26 जानेवारी 1926 मध्ये टेलिव्हिजनचा पहिला पब्लिक डेमो हा करण्यात आला. 100 वर्षांपूर्वी. आपण दोघांनी किती बघितलं? 100 वर्ष. दोन्ही मिळून एकत्र करून 25 तर झाले. 25 मिळून 50 तर नक्कीच झाले. 50 वर्ष आपणच बघितलं. हो. येता जाता टीव्हीचं नाव घेणाऱ्यांनो 100 वर्ष आयुष्य मिळालं टीव्हीला. बरं, भारताच्या प्रजेचं स्पिरिट आपण असंच पुढे नेतोय 26 जानेवारी 2026 मध्ये आणि 150वा वाढदिवस साजरा करतोय. कसला? मला वाटतंय वंदे मातरम. एक्झॅक्टली. वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताचा 150वा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांना वंदे मातरमचं एक व्हर्जन लहानपणीपासूनच माहिती आहे. मुळात ही कविता अजून मोठी आहे आणि 26 जानेवारी 2026 च्या परेड ची थीम सुद्धा 150 वर्ष
वंदे मातरमची साजरी करणं हा आहे. याच निमित्ताने आपण म्हणजे आम्ही आणि तुम्ही सगळे मिळून वंदे मातरम हे अख्खं काव्य वाचूया, ते समजूया आणि भारत आणि भारताच्या प्रजेची सत्ता ही साजरी करूया. नक्की. असंच काही पण बघत राहा. आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहतो. बाकीचे मराठी चॅनल्स आम्हाला सुद्धा खूप आवडतात आणि म्हणूनच आम्ही असे व्हिडिओ घेऊन येतोय जे वेगळे असतील. तुम्ही त्यांच्याबरोबर आमचे पण व्हिडिओ बघा, त्यांना आमच्याबद्दल सांगा. आम्ही त्यांना फॉलो करतोच आणि ते आमचं इन्स्पिरेशन आहेत. पण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जसा तुम्हाला संक्रांतीचा व्हिडिओ आवडला आणि नवीन माहिती मिळाली, तसंच या व्हिडिओला प्रोत्साहन द्या. आमच्यासारख्या छोट्या आणि नवीन क्रिएटर्सना सपोर्ट करा. व्हॉट्सॲपवर शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि जस्ट लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि काही पणचं इंस्टाग्राम अकाउंट पण आता आलेलं आहे, तिथे पण तुम्हाला ऍडिशनल माहिती मिळेलच. सो तुमच्यापैकी कोणी जर इंस्टाग्राम पण वापरत असेल, काही पण शोधा, काही पण ऑफिशियल ऑन इंस्टाग्राम आणि आम्हाला तिथेही फॉलो करा. असाच आशीर्वाद असू द्या. नमस्कार, मी सागर जोशी मी निमिषा केसकर जोशी आणि काही पण बघत राहा.